माणसाला कळतच नाही. नाहीतर भाजीवाल्याला जो 2 रुपये सुद्धा जास्त द्यायला तयार नाही, 4 आणे सुद्धा जो रिक्षावाल्याला जास्त द्यायला तयार नाही, त्याच्यावर जो तंटे बकेडे करतो तो माणूस लाखो रुपये दारूवर कसं काय खर्च करू शकतो? तो मनुष्य लाखो रुपये म्हणजे एकूण 15-20 वर्षामध्ये सिगरेटवर कसं काय खर्च करू शकतो? आणि 2-2.5 रुपये का होईना गरीब मनुष्य असो किंवा मध्यमवर्गीय मनुष्य असो तंबाखूच्या पाकिटावर विनाकारण खर्च का करेल? पण मग मला सांगा, हे पहिलं झालं व्यसन म्हणजे काय हे कळणं. दुसरा टप्पा काय त्याचा? की व्यसनाची मनाशी संबंध आहे ना. 2 टप्पे की मनातूनच शेवटी ते येतं ना. मला जी काही तल्लप येते, समजा मी जर स्मोकर असेल किंवा मी अल्कोहोल जर घेत असेल तर शेवटी ते मनातूनच येतं. तर मनातून कसं येतं हे मला कळत नाही. हे मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण मनाला अध्यारूप धरलेलं आहे. आपल्याला मन हा विषय शाळा कॉलेजमध्ये विद्यापीठामध्ये कुठेही शिकवला जात नाही. आणि जे काही मानसशास्त्र म्हणून शिकवलं जातं ते एवढं शिकवलं जातं की म्हणजे माणसाचे जे काही वर्तन व्यवहार आहेत त्या वर्तन व्यवहाराचा अभ्यास म्हणजे मानसशास्त्र. पण माणसाचे वर्तन व्यवहार काय फक्त बाहेरचे नाही आहेत. मनुष्य आत काय आहे तो बाहेर आहे. माणसाच्या आतमध्ये काय आहे तो बाहेर. आपल्याला बराच वेळा राग येतो आणि रागाला तर आपण आपल्याला उगीच राग आला, मी का रागवलो, मग आपण असं कधी पश्चाताप करतो. कारण राग आल्यानंतर सगळ्यात जास्त नुकसान आपलंच होत असतं आणि विनाकारण आपण रागवलो असतो. पण विनाकारण आपण रागवत नाही. आतमध्ये काहीतरी आपल्या मनात चौकटीने ठरलं असतं किंवा नरेंद्र चित्ते आपल्याला विनाकारण भेटलाय म्हणून राग येऊ शकतो. आणि राग आल्यानंतर कारण तो व्यसनमुक्ती हा माणूस आहे. तर कुठलाही दारू पिणारा असेल किंवा गुटखा खाणार असेल त्याला जर काही माझ्याबद्दल माहिती नसेल तर तो म्हणलं हे काय आपल्याला म्हणजे आपली यांची का ओळख करून दिली, असं कधी कधी होतं. तर हा जो राग येतो तो मनाच्या चौकटीमध्ये असतो, आतमध्ये असतो. आपण आतमध्ये पण आहोत आणि मग आपण बाहेर आहोत. आणि हा सगळा जो विषय व्यसनाचा विषय हा आतमध्ये. तर एक तुम्हाला छोटंसं मी उदाहरण सांगतो. हा, ते उदाहरण कोणतं? तर माझ्याकडे मला एकदा एक फोन आला एका भगिनीचा की तुम्ही सर काही करा डॉक्टर साहेब आणि माझ्या नवऱ्याला आज तुम्ही मदत करा, तो खूप दारू प्यालेला आहे आणि दारू पिऊन तो घरामध्ये खूप दंगा करतोय. तर मी म्हटलं की माझ्याकडे खरं म्हणजे ज्या लोकांना यायचं असतं हा अत्यंत जलद आणि फास्ट प्रोग्राम आहे की त्याच्यामुळे दारू पिऊन वगैरे येऊन काय उपयोग नसतो. माझ्याकडे दारू पिऊन आल्यानंतर परत त्याची दारू उतरवा, त्याच्यात 2-3 तास घालावे लागतात आणि मग पुढे कार्यक्रम सुरू होणार. त्याच्यामुळे दारू पिऊन शक्यतो माझ्याकडे कोणी येत नाही. तर त्या भगिनीने मला खूप आग्रह केला. तिला एक लहान मुलं होती, म्हटली मी काही येऊ शकत नाही आणि तरुण मुलगा अगदी, तर तुम्ही याला कुठल्याही परिस्थितीत मदत करा. मग तो त्याची आई आणि 3-4 लोक त्याला अक्षरशः तो प्यालेल्या अवस्थेत माझ्याकडे घेऊन आले. आणि प्यालेल्या अवस्थेत त्याला माझ्याकडे आल्यानंतर तो सारखं म्हणजे आतमध्ये आल्यानंतर सांगतो की तुम्ही आईला सांगा की मला एक शेवटचा पेग घेऊ द्या, तुम्ही आईला सांगा मला एक शेवटचा पेग घेऊ द्या. मग अशा परिस्थितीमध्ये तो जेव्हा सांगत होता तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये त्याचं सहज लक्ष गेलं. तिथे एक पूर्ण देशी दारूची बाटली आणि एक विदेशी दारूची अर्धी बाटली तिथे पडलेली होती. ती खरं म्हणजे माझे जे क्लायंट होते पूर्वीचे त्यातला एक PSI माझ्याकडे ट्रीटमेंटला येत होता. तो रिलॅक्स होता होता वाचला आणि त्याची ती देशी दारूची बाटली त्याच्या बहिणीने मला